एक लिमिटेड ते सर्कल असतं. कारण त्या एक मर्यादित लोकांनी तुम्हाला तो दिलेला एक्सपिरियन्स, तुम्हाला त्यांनी दुखावलं असेल, तुमच्या आयुष्यात ते वाईट वागले असतील, तुमच्या अपेक्षा भंग केल्या असतील किंवा तुमच्या लाईफमध्ये त्यांनी तुम्हाला दुखावलं असेल, तर तुम्हाला वाटतं की पूर्ण जगच वाईट आहे. मग तुमचा तो चष्मा निर्माण होतो आणि त्या चष्म्यातून तुम्हाला असं दिसतं की जगाचा दृष्टिकोन किंवा जग हे असंच आहे. पण बिलीव्ह मी, आपल्या जगात 7 खंड, 7 समुद्र आणि अब्जो करोडो लोक आहेत. एका लिमिटेड सर्कलमध्ये राहून तुम्ही तुमची ग्रोथ लिमिटेड करू नका. एंडलेस अपॉर्च्युनिटीज आहेत, एंडलेस करिअर आहेत आणि जगण्याच्या एंडलेस संधीसुद्धा आहेत. त्यामुळे या लिमिटेड लोकांमध्ये आयुष्य व्यतीत करण्यापेक्षा तुमच्या कक्षा, तुमच्या सीमा मोडून बाहेर जा. तुम्ही तुमचं कम्फर्ट झोन ज्या दिवशी मोडाल, तेव्हा तुम्हाला तुमची खरी ग्रोथ, खरी अपॉर्च्युनिटी, खरी आयडेंटिटी, खरं पोटेन्शियल यांची तुम्हाला ओळख पटेल. पण तुम्ही त्याच सर्कलमध्ये आहात, त्याच लोकांमध्ये आहात, तोच माइंडसेट, तोच पर्स्पेक्टिव्ह, तेच इमोशन, तर तुमचं लाईफ तिथेच अडकून राहील. बिलीव्ह मी, आजपर्यंत नाही झालं, पुढे करून नुकसान तर काही होणार नाही. त्यामुळे तो कम्फर्ट झोन सोडून द्या आणि आपल्या लाईफमध्ये जे काही करायचं आहे ना, त्यासाठी सर्वस्व पणाला लावा. कारण बिकॉज लाईफ हे एकदाच मिळतं आणि रिग्रेटपेक्षा आपण ते केलेलं आहे, यापेक्षा दुःख तुम्हाला आयुष्यात कधीच राहणार